चाकण MIDC प्रमाणेच जगातील IT हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत सुद्धा अभूतपूर्व वाहतूक कोंडी नेहमी होते। आता दुपारची वेळ असल्यामुळं इथली वाहतूक थोडी सुरळीत आपल्याला पाहायला मिळते। मात्र एरवी जर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी आलात तर इथं तासन तास म्हणजे अगदी दीड 2 तास या सगळ्या IT अभियंत्यांना या वाहतूक कोंडीत घालवावे लागतात। हा जो इकडून मार्ग आलाय तो भूमकर चौकाकडून आलाय, पलीकडचा जो मार्ग आलाय तो भुजबळ चौकाकडून आलेला आहे आणि हिंजवडीच्या फेज 1 मध्ये जो मार्ग येतो तो बालेवाडीकडून येतो आणि इथं सगळे निमुळते रस्ते जिथून बॉटलनेक आहे तिथून यावं लागतं, त्याच्यामुळे ही वाहतूक कोंडी होते। आणि त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये इथं असे खड्डे पडलेले असतात, त्याच्यामुळं या खड्ड्यांमुळं वाहतुकीचा वेग मंदावतो आणि मग मागं वाहनांच्या रांगाच रांगा या ठिकाणी लागलेल्या असतात। हिंजवडी ही 3 फेजमध्ये विस्तारलेली आहे। 800 कंपन्या आहेत, 5 लाख कर्मचारी रोज या ठिकाणी ये जा करतात। 2 लाख वाहनं जी आहेत ते या 3 मुख्य रस्त्यांवरून प्रवास करत असतात। याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की इथं वाहतूक कोंडीचा किती गंभीर प्रश्न आहे। या सगळ्या IT कंपन्यांकडून 30,000 कोटीचा महसूल हा सरकारकडे जात असतो, परंतु इथं जसं चाकण MIDC मध्ये विविध संस्था आहेत, म्हणजे MIDC आहे, पुणे PMRD आहे, ग्रामपंचायती आहेत आणि नॅशनल हायवे पुढे बघितला तर तो आहे आणि ह्या विविध संस्था असल्यामुळं सरकारच्याच वेगवेगळ्या भाग असल्यामुळं समन्वयाचा अभाव या ठिकाणीही पाहायला मिळतो आणि त्यामुळं हा प्रश्न मिटत नाही। अलीकडेच आपण बघितलं होतं की ही मेट्रो जी आहे या कोंडीत फोडण्यासाठी मेट्रो उभारण्यात आलेली आहे, परंतु या मेट्रोला मुहूर्तच लागत नाही। गेल्या 1.5 वर्षात 7 मुहूर्त हुकलेले आहेत। आता 15 ऑगस्टला सुद्धा बानेरपर्यंत ही मेट्रो खुली करण्याचा जाहीर करण्यात आलं होतं, मात्र पुन्हा एकदा तो मुहूर्त या ठिकाणी हुकलेला आहे। आणि मग अशा वेळेला आपण बघतो की एखादी रुग्णवाहिका जर येणार असेल तर ती रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीत जर तासनतास फसली तर त्यातला रुग्ण जो आहे त्याच्या जीवावरती हे सगळं बेतू शकतं आणि त्यामुळंच चाकण MIDCचा जसा प्रश्न गंभीर आहे तसाच IT हब हिंजवडीचा आहे आणि सरकारनं याकडेही लक्ष द्यावी अशा प्रकारची मागणी आता जोर धरू लागलेली आहे। कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, हिंजवडी, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।